ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण आणि या प्रकरणी हळनोर यानं महिला आणि 2 व्यक्तींचे नमुने घेतल्याची माहिती समोर येते। डॉक्टर सापळे समितीच्या अहवालामध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे। ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। 3 व्यक्ती अग्रवाल कुटुंबातील होत्या की बाहेरच्या या सगळ्या संदर्भात शंका आता उपस्थित होतीये। डॉक्टर हळनोर ब्लड सॅम्पल घेतलेल्या त्या 3 व्यक्ती कोण हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, त्या 3 व्यक्ती कोण या सगळ्या संदर्भात काही संकेत पोहोचतायत का? नक्कीच ज्यावेळेस ब्लड सॅम्पलचा आदला बदल करण्यात आली त्यावेळेस या ब्लड मध्ये ज्या 3 व्यक्ती आहेत त्या बाहेरच्या आहेत अशी माहिती मिळत आहेत। 2 वयोवृद्ध ज्या त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ब्लड घेण्यात आलं आणि एका महिलेचं सुद्धा ब्लड जे आहे ते घेण्यात आलं। अल्पवयीन आरोपी जो आहे त्यांनी ज्यावेळेस अपघात केला होता त्यावेळेस त्याच्या ब्लडचे टेस्टिंग ज्यावेळेस घेण्यात आले होते त्यावेळेस या 3 जणांचे जे ब्लड आहे त्यावेळेस घेण्यात आले होते असा अहवाल जो आहे तो सापळे समितीने दिलेला आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी समिती पुण्यातील ससून रुग्णालयात आली होती। सगळा घटनाक्रम या समितीने जाणून घेतला होता। त्यानंतर हा सगळा अहवाल या समितीने शासनाकडे दिलाय। खरं तर आपण बघू शकतो की हे दोन्ही डॉक्टर सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणच्या पाठीमागच्या आपण बरोबर बघू शकता त्या लॉकअपमध्ये त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आणि या लॉकअपमध्येच आपण बघू शकतो की मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आणि या लॉकअपमध्ये हे दोन्ही आरोपी त्यांची रात्र जी आहे ती काढत आहेत। त्या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी सुद्धा संपणार आहे आणि याच आरोपीनं हे सगळे ब्लडचे सॅम्पल जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर डॉक्टर हळनोर आणि डॉक्टर अजय तावरे या दोघांचाच हा सगळा जो मास्टरमाइंड जो आहे अजय तावरे या सगळ्यांनी मिळूनच हे ब्लड सॅम्पल जे आहे ते अदलाबदल केलं आणि यामध्ये जो अल्पवयीन आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला आणि हे प्रकरण जे आहे ते आता राज्य शासनाच्या या अहवालामधून सिद्ध झालेलं आहे। लागवी निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।